रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहर आज एका हृदयद्रावक घटनेनं सुन्न झालं आहे. सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी नातेवाईकांकडे आलेल्या तिघा सख्ख्या भावांचा जगबुडी नदीच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं केवळ कांबळे कुटुंब शोकसागरात बुडालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार आकाश रामा कांबळे, नरेश रामा कांबळे आणि कैलास रामा कांबळे हे तिघे भाऊ मूळचे सांगली जिल्ह्यातील रहिवासी असून मुंबईतील कुर्ला परिसरात वास्तव्यास होते. उन्हाळी सुट्टीनिमित्त ते खेडमधील नातेवाईकांकडे आले होते. मात्र आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी आलेल्या या तिघांवर नियतीने क्रूर घाला घातला. बुधवारी 10 जून रोजी दुपारच्या सुमारास हे तिघे भाऊ आणि त्यांच्यासोबतचा एक नातेवाईक जगबुडी नदीत पोहण्यासाठी गेले होते. सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरू होते. मात्र नदीच्या पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानं चौघीही अचानक खोल पाण्यात अडकले. जीव वाचवण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले, पण नदीतील खोल पाणी आणि वाढता प्रवाह यामुळे परिस्थिती गंभीर बनली. त्यांचा आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिकांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे एका युवकाचा जीव वाचवण्यात यश आलं. मात्र आकाश, नरेश आणि कैलास या तिघा भावांना वाचविण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. त्यानंतर सुरू झालेल्या शोध मोहिमेत तिघांचेही मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी गर्दी झाली. पोलीस आणि प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा व पुढील कार्यवाही सुरू केली. सुट्टीच्या आनंदासाठी आलेल्या तिघा भावांचा एका क्षणात झालेला दुर्दैवी अंत प्रत्येकाच्या मनाला चटका लावणारा ठरला आहे. कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाईक, मित्रपरिवार आणि स्थानिक नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. खेडच्या जगबुडी नदीकाठी घडलेली ही दुर्घटना आनंदाचे क्षण किती क्षणभंगूर असतात याची वेदनादायी जाणीव करून देणारी ठरली आहे. तिघा भावांच्या अकाली निधनाने संपूर्ण परिसरात आता शोककळा पसरली आहे. ब्युरो रिपोर्ट, 24 न्यूज, रत्नागिरी खेड. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा.